वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची गुरवी गुरवी प्रेम गुरपायाची सर्वांगी सुंदर उसे दुराचे धड़के धड़के मार मुक्ता बड़ाची देव देव मंगलमूर्ति ओ श्री राम मूर्ति दर्शन मात्रे मन धरणी मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव गौरी कुमारा चंदनाचे ओटे कुंकुम केशरा हीरे जडिता मुकुट शोभा तोमारा वृंदन तीन मूड़े चरणी घावरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे माना कामना पूर्ति जय देव जय देव लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरल सोनगंगा कर्णग्नि नयना दासा माता वटवारी सजना संगस्ति बाबा विद्यवादी रक्षादि सर्ववंदना जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ति ओ श्रीनाथ मूर्ति दर्शन मात्रे माना शरणे मात्रे माना कामना पूर्ति जय देव जय देव। गजानन महाराज की जय। नमः श्री कृष्ण चंद्राय परिपूर्णनाय च असंख्याधिपतये गोलोकपतये नमः। श्री राधापतये तुभ्यं व्रजाधीशायते नमः। नमः श्रीनंदपुत्राय यशोदानंदनंदाय च देवकी सुता गोविंद वासुदेव जगत्पते यदोत्तम जगन्नाथ पाहि माम पुरुषोत्तम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयाच केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मस्तक रे पायावरी वारकरी संतांच्या ज्यांचे गावी केला वास त्याचे नसावे उदास। ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचर्य मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचिये लोकाभिराम मरणरंगधिरम राजवनीत्रमरगमोचनातं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सियावर रामचन्द्र भगवान् की जय। मनोजवमारुततुल्यवेगं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजपवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामदूतः नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। श्री राधा रानी सरकार की जय। ओ दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले। ओ दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले। ओ दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले। दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले। दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले। ओ दाता मेरा व्यवहार कभी ना बदले। ओ दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले। ओ दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले। सत्संग तेरा छोड़ कभी ना मुख भी तुझसे मोड़ो कभी। सत्संग तेरा छोड़ो कभी ना मुख भी तुमसे मोड़ो कभी ना। सत्संग तेरा छोड़ो कभी ना तुझसे मुख भी मोड़ो कभी ना। सत्संग तेरा छोड़ो कभी ना मुख में तुझसे मोड़ो कभी ना। तेरा मेरा कभी ना बदले। ओ दाता मेरा व्यवहार कभी ना बदले। तेरा मेरा प्यार कभी ना बदले। दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले। कृष्ण भगवान। अखिल कोटी ब्रह्मांड नाय करुणावलय कर्तुम अकर्तुम तथा कर्तुम अशा तिघही शक्तीने युक्त पांडुरंग परमात्मा चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती मुक्ताई समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या सर्वांच्या कृपापात्र आशीर्वादाने चालत असलेला हा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि आज आपल्या या कथेचा द्वितीय दिवस अतिशय आनंदामध्ये आपला संपन्न होत आहे। आपण सुरुवातीलाच परमात्म्याला सांगितलं, दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले, ओ दाता तेरा व्यवहार
कभी ना बदले। हे परमात्मा, आम्ही ज्या दिवसापासून तुझ्या भक्तीमध्ये लागलेलो आहे तेव्हापासून तर आतापर्यंत आमच्या भक्तीमध्ये कधी अंतर पडू देऊ नको, माझ्या व्यवहारामध्ये कधी बदल होऊ देऊ नको आणि तुझी कृपा दृष्टी माझ्यावरती कधी कमी करू नको, अशा पद्धतीने हा सिद्धांत आज आपल्या या श्रीमद भागवत कथा महायज्ञ सोहळ्याचा दुसरा दिवस, ज्यांच्या निमित्ताने आपण ही कथा आयोजित केलेली आहे ते बाबा ही कथा श्रवण करत आहेत असा माझा फार मोठा विश्वास आहे। काल जिथं कथा मी समाप्त केली होती त्या ठिकाणूच आपण ती कथा स्टार्ट करणार आहोत। सांगितल्याप्रमाणे वचनपूर्ती करण्याचा मी प्रयत्न करेल, पण आपण जिवंत बुद्धीने कथा ऐकणारे लोक आहात म्हणून ती कथा तुमच्या मनापर्यंत जाण्यास फारसा काही वेळ लागणार नाही। याच्यासाठी अतिशय नम्रताची, दासत्वाची आणि साधुत्वाची भावना अंतःकरणामध्ये निर्माण झालेली पाहिजे। मी तू पण जाऊ दे दूरी, एकची घोडी पांघरू हरी, मी तू पण जाऊ दे दूरी। या धर्म मंडपात बसल्याच्या नंतर मी कोण आहे, काय आहे, बाई आहे, माणूस आहे, लहान आहे, मोठा आहे, या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून आपण सतचित्त आनंद घडू स्वरूप असणारा परमात्मा त्याच्या नामचिंतनाकडे एकाग्रतेने लक्ष देऊन आपण कथा श्रवण केली पाहिजे। परमात्मा नक्कीच आपला उद्धार करतो। आता राजा परीक्षिती शुकमुनींजवळ पोहोचलेले आहेत। शुकमुनीने राजा परीक्षितीकडे बघितलं आणि संसारी जीवाचा चेहरा बघितल्याच्या नंतर साधूला कळतं की नेमकं याच्या जीवनामध्ये काय दुःख आहे। शुकमुनीने राजा परीक्षितीला विचारलं, उदास दिसतायत, तुमचे पूर्वज पांडव कृष्ण परमात्म्याच्या सहवासामध्ये त्यांनी जीवन व्यतीत केलं, स्वधर्माचं जीवन जगले, आचरण सिद्धतेचं जीवन जगले, पुण्यवान तुझे ते पूर्वज होते, पण आज तुझ्या चेहऱ्यावरचं जे दुःख आहे याचं कारण तू मला सांगशील तर जरा बरं होईल। आणि राजा परीक्षितीने शुकमुनींना आपली अडचण सांगितली। हे महर्षी, हे महाराज, मला वाटेमध्ये कलियुग भेटला, कलियुगाने मला शरणार्थाची प्रार्थना केली आणि मी त्याला सोन्या नाण्यामध्ये राहण्याचा आदेश केला आणि त्याने माझा घात केला आणि तो माझ्या मुकुटामध्ये विराजमान झाला आणि माझ्या मुकुटामध्ये कली घुसल्यामुळे माझ्या हातून साधूचा अपमान झाला आणि जीवनामध्ये सगळ्या गोष्टींना पश्चातापाची आहे, परंतु एक वेळा जर आपल्या जीवनामध्ये साधूचा अपमान झाला तर त्याचं आयुष्यभर आपल्याला भोगावं लागतं हे आज मला कळतंय। परंतु शाप देणारे साधू आहे आणि तुमच्यापर्यंत श्रीमद भागवत कथा ऐकण्यासाठी पाठवणारे सुद्धा ते साधूच आहे। माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला श्रीमद भागवत कथा सांगावी। शुकमुनी सांगता आहे, जन्म जन्म गेले तरी मी श्रीमद भागवत कथा कोणाला सांगत नाही, कारण श्रीमद भागवत कथा त्या लोकांना सांगावी ज्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याबद्दल भावना आहे, परमात्म्याबद्दल श्रद्धा आहे आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करण्याच्या अंतःकरणामध्ये फार मोठी इच्छा आहे। अशा लोकांना श्रीमद भागवताचं महत्व आणि प्राप्ती कळत असते। राजा परीक्षितीच्या अंतःकरणामध्ये थोडं दुःख निर्माण झालं। अशा पद्धतीने जर तुम्ही बोलले तर माझा उद्धार कसा होईल, तर तुम्ही मला श्रीमद भागवत कथेचं रसपान करवावं ही मी तुम्हाला विनंती करतोय। आणि त्यावेळेला शुकमुनी सांगतात, मी तुला श्रीमद भागवत कथेचं ज्ञान सांगेल, पण ज्ञान काय सांगेल याचं कारण मात्र तू आता लक्ष देऊन ऐकलं पाहिजे। बैस। राजा परीक्षिती शुकमुनींच्या चरणांजवळ बसले आणि शुकमुनींनी आता श्रीमद भागवत कथा सांगायला सुरुवात केली। तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे, पण कृष्ण परमात्म्याची कथा आणि कृष्ण परमात्म्याच्या नामचिंतना व्यतिरिक्त हे काही योग्य नाही। आणि म्हणून हे राजा परीक्षिती, ज्याची कथा ऐकायची आहे आधी आपण त्याचं नामचिंतन केलं पाहिजे। राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण
वासुदेव राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव एकमात्र स्वामी सखा हमारे एकमात्र स्वामी सखा हमारे हे नाथ नारायण वासुदेव राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे कृष्ण 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 राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण 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 राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय। हे राजा परीक्षिती, मी तुला कथा का सांगावी तर याचं एक कारण आहे। कोटी रुपये खर्च केले तरी श्रीमद भागवत कथा ऐकण्याचा अवसर जीवनामध्ये प्राप्त होत नाही। तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही। करोडपती लोक आहेत, एक एक कोटी रुपये हातामध्ये घेऊन ते महाराज लोकांच्या मागे लागतात की आम्हाला श्रीमद भागवत करायची, तरी 4-4 वर्ष नंबर लागत नाही। कारण त्यांनाही माहिती आहे की ज्या ठिकाणी पैशाचं महत्व थांबतं त्या ठिकाणी अध्यात्म सुखाची उत्पत्ती होते। ज्या लक्ष्मीच्या मागे सगळं जग पडतं आहे ती लक्ष्मी परमात्म्याचे पाय दाबते। हे एक वेळा लक्षात आलं का मग लोक लक्ष्मीच्या मागे न लागता परमात्म्याच्या मागे लागतात आणि त्या परमात्म्याची भक्ती केल्याच्या नंतर नेमकं जीवनामध्ये काय बदल होतो हे परीक्षिती आज मी तुला ते सांगणार आहे। तुझ्या वाडवडिलांनी राजसूद नावाचा यज्ञ केला होता। आता कथा चालू झाली बरं का। आता हे शुकमुनी बोलताय। पांडवांनी राजसूद यज्ञ केला होता युद्धाच्या विजयाच्या नंतर, आणि त्या राजसूद यज्ञामध्ये जेव्हा ते वाढण चालू होतं आणि कृष्ण परमात्म्याने सगळ्या पांडवांना सांगितलं की मला सुद्धा काहीतरी तुम्ही सेवा द्या, मला काहीतरी काम करू द्या।
तेव्हा पांडवांनी देवाला सांगितलं, हे परमात्मा, अरे तुम्ही ब्रह्मांडाचे नायक आहात, तुम्ही कृष्ण परमात्मा आहे, आम्ही तुम्हाला कसं काम सांगू शकतो? तेव्हा कृष्ण परमात्मा म्हणतो, मी देव नंतर आहे, मी आधी पांडवांचा सालक आहे. कोण आहे कृष्ण परमात्मा? देवा पांडवांचा सालक आहे, सालक. आणि बहिणीच्या घरी काम करायला लाज कसली, आणि म्हणून मला तुम्ही काहीतरी काम द्या. आणि जेव्हा कोणतंच काम शिल्लक नाही असं कृष्ण परमात्म्याच्या लक्षामध्ये आलं, तेव्हा कृष्ण परमात्म्याने पांडवांच्या घरी असलेल्या राजसूत यज्ञामध्ये पत्तरवाडी उचलण्याचं काम केलं. कोणतं काम केलं? पत्तरवाडी. कोणतं काम लहान मोठं नसतं, लहान मोठी असते ती माणसाचे विचार. ज्या व्यक्तीला कोणतंही काम करता येतं, ज्याला कधी लाज वाटत नाही. आता कथा झाल्याच्या नंतर जर एखाद्या चांगल्या माणसाला कधी सांगितलं ना, या चटाया उचलून घ्या, तो एकच म्हणे, तू कोणले सांगी राहणार. आणि हा विचार जर तुमच्या डोक्यामध्ये आला ना की तू कोणले सांगी राहणार, समजून घ्यायचं तुम्ही कथा ऐकण्याच्या अजून पात्रतेचे झालेच नाहीये. कथा ऐकत असताना सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात. काम, क्रोध, लोभ या गोष्टी डोक्यातून काढाव्या लागतात. आणि जी सेवा आपल्या वाटेला आली ती सेवा परमात्म्याची इच्छा म्हणून आपण केली पाहिजे. ज्यांच्या घरी आम्ही राहतो आहे त्या ताईंचं नाव मला माहित नाही, पण बडगुजर ताई म्हणून ते मोबाईल मध्ये मी नाव बघितलं. त्या ताईंचा फोन आला होता. ती ताई म्हणे, महाराज महाराष्ट्रातून काही आणलं नव्हतं, आणि जेव्हा जन्माला आली तेव्हा बी काही सोबत आणलं नव्हतं. ज्या घरामध्ये तुम्ही राहताय ते घर भोलेनाथांचं आहे, आणि साधू संत माझ्या घरी राहता, हे माझं भाग्य आहे. मी त्या बाईला एकच शब्द सांगितला, आई बटातले समजत नाही म्हणतात. आई आला का लक्षामध्ये? जी काल मंडळी गैरहजर होती, आज तेही चेहरे दिसत आहे. धंदा पाण्याकडे लक्ष ठेवा, काम धंदे करा. पण आता आजचा दिवस धरून आता फक्त 6 दिवस बाकी आहे, म्हणून परमात्म्याची कथा ऐकण्यासाठी येत चला. कारण तुम्ही जर परमात्म्याला टाइम दिला तर परमात्मा तुम्हाला टाइम देईल, आणि परमात्म्याने जर तुम्हाला टाइम दिला तर परमात्म्याच्या मागे मागे तुम्ही जिच्या मागे लागले ती सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. हा सिद्धांत लक्षात ठेवा. मी पांडवांच्या घरी कृष्ण परमात्म्याला पत्तरवाड्या उचलताना बघितल्या, आणि मला आश्चर्य वाटलं. जो ब्रह्मांडाचा नायक आहे, जो सगळं जग चालवणारा आहे, जगाचा पोशिंदा आहे, असा साक्षात परब्रह्म स्वरूप असणारा कृष्ण परमात्मा जर पांडवांच्या घरी पत्तरवाड्या उचलतो तर 100% या पांडवांचं पुण्य फार असलं पाहिजे, फार मोठं पुण्य पांडवांचं. आणि म्हणून पुण्यवानाच्या घरचं एक घास का असेना अन्न खाल्ल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं. म्हणून मी त्या पांडवांच्या राजसूत यज्ञामध्ये एक दाना, फक्त एक दाना, एक शीत त्या भाताचं उचललं होतं. आणि जेव्हा ते मी उचललं तेव्हा त्या स्वर्गामध्ये घंटानाद झाला होता की कोणीतरी साधू या राजसूत यज्ञामध्ये जेवला, आणि तो एक दाना खाल्ल्यामुळे त्या पांडवांचे माझ्यावरती फार मोठे उपकार झाले, आणि अन्नाची परतफेड करता यावी म्हणून हे राजा परीक्षिती, मी तुम्हाला त्या एक दाना अन्नाच्या बदले तुम्हाला मी श्रीमद भागवत कथा सांगणार आहे. तुम्ही आता श्रीमद भागवत ऐकण्यासाठी तयार आहात का? राजा परीक्षितीने सांगितलं, हो मी आता कथा ऐकण्यासाठी तयार आहे. तयार असणं म्हणजे काय? मांडी मारून बसायचं, डोळे लावायचे नाही. अंतकरणातले सगळे विचार आता बाजूला करा. कोण काय कसं दिवसभरात काय घडलं, कोणी मान दिला, कोणी अपमान केला, काय कर्ज आहे, कोण आपल्याला काय बोललं, हे सगळं डोक्यातून काढून टाकणं, आणि डोक्यामध्ये फक्त कृष्ण 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 असा विचार उत्पन्न करणं म्हणजे श्रीमद भागवत कथा ऐकण्यास तयार होणं. राजा परीक्षितीने हात जोडले आणि सांगितलं, हो मी आता शरीरानेही तयार आहे आणि मनानेही तयार आहे. तुम्ही मला आता लवकरात लवकर श्रीमद भागवत कथा सांगण्यास सुरुवात करा. माझ्या अंतकरणामध्ये फार मोठा उत्साह निर्माण झालेला आहे. मला माझ्या वाडवडिलांबद्दल ऐकायचंय, मला कौरवांबद्दल ऐकायचंय, मला कृष्णाबद्दल ऐकायचंय, कृष्णाने केलेल्या लीलांबद्दल ऐकायचंय. आणि शुकमुनी आता कथा प्रारंभ करतायत. हे राजा परीक्षिती, युद्ध समाप्ती झाली. अश्वत्थाम्याने बाण तुझ्या आईच्या गर्भाकडे फिरवला.
उत्तरेच्या गर्भाला जाऊन तो बाण लागणार, पण तुझं रक्षण साक्षात कृष्ण परमात्म्याने केलं आणि परीक्षा देऊन तू जन्माला आला म्हणून तुझं नाव परीक्षिती ठेवलं. पुढे काय झालं? पुढे काय झालं? पांडवांचा जन्म कसा झाला मी तुम्हाला काल सांगितलं. पांडवांचा जन्म कसा झाला, ते कसे वाढले, कसे मोठे झाले हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण पांडवांनी जिच्याशी लग्न केलं ती द्रौपदी माता, आज तिचा जन्म मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांची एक पांचाल परंपरा आहे. त्या पांचाल परंपरेमध्ये ही द्रौपदी जन्माला येते आणि तिला पांचाली म्हणून संबोधल्या जातं. लक्ष देऊन एकदा. आता एक दिवोदास नावाचा राजा होता. दिवोदास नावाच्या राजाला एक मुलगा झाला मैत्रेयी नावाचा. मैत्रेयी नावाच्या ऋषीला एक मुलगा झाला च्यवन नावाचा. च्यवन ऋषीचा एक मुलगा झाला सुदास आणि त्या सुदासला सहदेव आणि त्याच्यानंतर सहदेवला झाला सोमक आणि त्या सोमकला झाले 100 पोरं आणि त्या 100 पोरांमध्ये जो सर्वात मोठा होता त्याचं नाव आहे जंतू आणि जो सर्वात लहान होता त्याचं नाव आहे पृषक. आणि मग त्या पृषकच्या पोटी एक जन्माला आला, त्याचं नाव आहे ध्रुपद आणि ध्रुपदाच्या पोटी एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगाचं नाव आहे दृष्टद्युम्न आणि मुलगीचं नाव आहे द्रौपदी. आलं का लक्षामध्ये? इथपर्यंत तुमची कडी लक्षात आली असेल. त्याच्यानंतर मग द्रौपदी मातेचं लग्न पांडवांशी कसं झालं? पांडव प्रथमतःच वनवासाला गेलेले होते आणि वनवासाला असताना 1 वर्ष अज्ञातवासामध्ये होते. 5ही पांडव गावोगावी जायचे, भिक्षा मागायचे. मिळालं ते आणायचं आणि आईला द्यायचं. कधीही त्यांनी भिक्षा आणली असेल, 2 जणांनी मागून आणली असेल, 3 जणांनी मागून आणली असेल, तर जेव्हा जेव्हा ती भिक्षा मागून आणली तेव्हा तेव्हा ते कुंती माते समोर ठेवायचे आणि कुंती माता त्यांना सांगायची 2 भावांनी आणू द्या, नाही तर 4 भावांनी आणू द्या, हिस्से मात्र 5 झाले पाहिजे. घरामध्ये आई वडील कधी चांगले असतील, सुसंस्कृतीवान असतील तर त्यांचा आदर्श मुलं घेत असतात. थोडा आवाज वाढवून देतात त्याचा. आणि एक दिवस स्वयंवर चालू होतं द्रुपद नगरीमध्ये आणि द्रुपदाची पोरगी द्रौपदी आणि त्याच्यामध्ये आता ही अज्ञातवासामध्ये ब्राह्मण म्हणून गेले आणि ब्राह्मण म्हणून गेल्याच्या नंतर अर्जुन सुद्धा त्या स्वयंवरामध्ये सहभागी झाला आणि खाली बघून मासोळीच्या डोळ्यामध्ये बाण मारण्याची स्पर्धा चालू होती. आता अर्जुन तो अर्जुन, अर्जुनाने कृष्ण परमात्म्याच्या सांगण्यावरून बाण उचलला आणि मासोळीच्या डोळ्यामध्ये तो बाण मारला आणि प्रताप असा झाला की द्रौपदीने अर्जुनाच्या गळ्यामध्ये वरमाळा टाकली. आता वास्तविक बघायला गेलं तर ती अर्जुनाची पत्नी प्रथमतः. अर्जुनाने द्रौपदीला घेतलं आणि घरी आणलं. कुंती माता देवदूत होती आणि कुंती मातेचं लक्ष देवाकडे होतं. देव घासणं चालू होता आणि अर्जुनाच्या मुखातून एक वाक्य निघालं, मा आज फार मोठी भिक्षा आणली बर का. आणि कुंती मातेने बघितलं नाही मागे भिक्षा आहे काय आहे आणि कुंती मातेच्या मुखातून शब्द निघाला, 5ही भाऊ समसमांतर वाटून घ्या. आता डोळे उघडले कुंती मातेने आणि बघितलं तर भिक्षेमध्ये कोण होतं? द्रौपदी माता. आता आईने सांगितलेला शब्द म्हणजे शिरोधार्य. ज्यांच्या रक्तामध्ये स्वाभिमानता आहे, ज्यांच्या रक्तामध्ये पुण्य वाढता आहे आणि ज्यांच्या रक्तामध्ये धर्म वाहतो, तर आई वडिलांचे शब्द मोडणं हे काही योग्य नाही. आणि म्हणून कुंती मातेच्या मुखातून निघालेला शब्द खोटा होऊ नये याच्यासाठी द्रौपदी मातेला समसमांतर वाटून घेण्याचं कार्य पांडवांनी केलं. आणि ती बाई बी इतकी समजदार होती. आताची कधी द्रौपदी असते तर सासूले शिलगाई देते ती अर्जुनले म्हणते चालतो ना कपडाले आपण राहतात भाडा 3 रूम माग. पण पूर्वीच्या काळी संस्कार होते, आदर होता. आता काही लोक आमच्याशी बोलताना सुद्धा त्यांच्या ज्ञानाची पातळी तपासत नाही, त्यांच्या लक्षातच येत नाही आपण कोणाशी बोलतोय. तुम्ही कितीही ज्ञानी असाल पण तुम्ही संसारी लोक आहात हे लक्षात ठेवा. संसार करत असताना परमार्थ घडत नाही आणि परमार्थ करत असताना संसारात मन लागत नाही. मग काही लोक म्हणतील तुम्ही संसार करत नाही का? करतो ना, पण आमच्या संसाराचा नियम आहे, संसाराच्या नावे
घालोनिया शून्य संसाराच्या नावे घालोनिया शून्य संसाराच्या नावे घालोनिया शून्य संसाराच्या नावे घालोनिया शून्य भड़ता बढ़ता 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 पुण्य कर्म केला बढ़ता संसाराच्या नावे घालोनिया शून्य संसाराच्या नावे घालोनिया शून्य संसाराच्या नावे घालोनिया संसाराच्या नावे घालोनिया शून्य संसाराच्या नावावर शून्य घालणं म्हणजे काय तर जेव्हा जेव्हा भक्ती मार्गामध्ये मी जाण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा मी संसारी गोष्टींमध्ये अडकणार नाही हाच परमार्थ करण्याचा एक मार्ग आहे ठीक आहे मी पांडवांबद्दल खूप ऐकलं आता पांडवांची पत्नी कशी झाली तेही ऐकलं मला आधी आता पांडवांचा जो कुरु वंश आहे त्याच्याबद्दल ऐकण्याची एक मानसिकता आहे तुम्ही त्याच्याबद्दल मला काहीतरी सांगा शुकमुनी सांगता हे राजा परीक्षिती कथा ऐकत असताना घाई चालत नाही कारण घाई ही माणसाला नेहमी संकटात घेऊन जात असते शांतता संयम आणि शुभ्रता म्हणजे परमार्थ ज्याही ठिकाणी तुम्हाला घाई दिसेल त्याही ठिकाणी समजावं काहीतरी अघटित घटना घडणार आहे परमार्थ हा शांततेचा आहे कारण जोपर्यंत पाणी शांत होत नाही तोपर्यंत त्याचं तड आपल्याला मात्र दिसू शकत नाही परमार्थ करत असताना आपल्या बुद्धीमध्ये बदल पडला पाहिजे परमार्थ करत असताना आपला आत्मा शांत झाला पाहिजे परमार्थ करणारा व्यक्ती कमी बोलतो हा सर्वात मोठा संकेत आहे विद्वान जास्त बडबड करत नाही विद्वान आधी ऐकून घेतो त्या गोष्टीची चिकित्सा करतो आणि त्याच्यानंतर आपलं मत मांडतो हे राजा परीक्षिती आता मी कथा सांगणार आणि तुम्ही कथा ऐकायची आता मनात जर शंका निर्माण झाली तर मी मात्र तुम्हाला पुढचं काही सांगणार नाही एखादी शंका निर्माण झाल्याच्या नंतर त्या शंकेचं निरसन जर झालं नाही तर अंतकरणामध्ये कधी ज्ञानाचा लोभ होत नाही आणि म्हणून आता मी सांगतो तुम्ही ऐका तुम्हाला कुरुवंशाबद्दल ऐकायचंय कौरवांबद्दल ऐकायचंय लक्ष देऊन ऐका भरत वंशामध्ये एक राजा जन्माला आला त्यांचं नाव आहे राजा शंतनू काय नाव आहे शंतनू शंतनू का म्हणतात त्यांना कारण ते सदैव तरुण दिसत होते शंतनू 100 वर्षाच्याही पलीकडे त्यांनी जीवन जगलेलं शंतनू आणि शंतनूने लग्न केलं माता गंगेबरोबर लग्न केलं आणि शंतनू आणि गंगा यांना एक मुलगा झाला काही गडबड आहे का हॅलो शंतनू आणि गंगा यांना एक मुलगा झाला त्याचं नाव आहे पितामहा भीष्म भीष्माचार्यांचा जन्म झाला आणि पूर्वी असं होतं की
बायको किती बी चांगली असू द्या, पण नवऱ्याला जर असं वाटलं की आता आपल्याला दुसरी बायको करायची तर तो माणूस दुसरी बायको करत होता, आहे की नाही मामा? जर एक बाई नाही आवडली तर दुसरी बाई करायची, दुसरी नाही आवडली तर तिसरी करायची. अशा 80,000 बायका केल्या होत्या. त्याचं नाव आहे रावण. काय नाव आहे त्याचं? आता या शंतनू नावाच्या राजाने पहिले गंगा मातेबरोबर लग्न केलं, पण गंगा मातेने लग्न केल्याच्या नंतर तिच्यावर याचं मन भागलं नाही. एक दिवस गंगा मातेला भेटायला गेला शंतनू राजा, आणि त्या गंगा नदी काठीवरती एक नाव होती, आणि त्या नावेमध्ये सुंदर रूपवान अशी सत्यवती नावाची सुंदर मुलगी बसलेली होती. बाईचं खरं सौंदर्य जर काय असेल ना, तर गालावर हसू आणि कपाळावर आढी न पडू देणं हे खऱ्या अर्थाने बाईचं सौंदर्य असतं. नाहीतर दिसायला तुम्ही किती सुंदर असाल, पण तुमच्या गालावर जर हसू नसेल आणि तुमच्या कपाळावर जर सतत आढ्या असतील तर तुमचं शारीरिक सौंदर्य हे मनापर्यंत कधी पोहोचू शकत नाही. शंतनू राजाने त्या मुलगीकडे बघितलं आणि ती नाव चालवत होती. शंतनू राजा तिच्याकडे बघतोय आणि बघत असताना सत्यवतीचं लक्ष शंतनू राजाकडे गेलं आणि शंतनूने हळू आवाजात तिला विचारलं, हे कुमारी, मी अनेक दिवसापासून तुला बघतोय, तू खूप रूपवान आहे, खूप सुंदर आहे, पण अशा पद्धतीने तू नाव चालवते हे मला काही योग्य वाटत नाही. माझ्याशी लग्न करशील? पूर्वी मर्यादा होती महिलांच्या अंतःकरणामध्ये. तुम्ही म्हणताय ते खरे राजन, तुम्ही हस्तिनापूरचे नरेश आहात, संपूर्ण भारतवर्षाचे तुम्ही राजे आहात, पण मी तुम्हाला लग्नाला होकार देऊ शकत नाही. तुम्हाला जर माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुम्ही माझ्या वडिलांना भेटलं पाहिजे. याला म्हणता मर्यादा. याला काय म्हणता? आताची कधी सत्यवती असती तर तिने सांगितलं तुम्ही लगेच नाव माहीत फाकाडत आपण तर तंता निघ जाऊन मन बापले काही समजत नाही, मन बापले व्हॉट्सअपवर फोटो टाक देऊन मन बापाच्या बियाडा. अजूनही शहरामध्ये जेवढं वातावरण खराब झालं नाही तेवढं गावाकडे फार गलिच्छ वातावरण झालं. प्रेम करू नये अशा विरोधातलं असा धर्मच नाही. प्रेम केलं पाहिजे. प्रेमासाठी वय नसतं, प्रेमासाठी एज नसते, प्रेमासाठी धर्म जात पंथ काही नसतं. हे जरी खरं असलं पण प्रेमामध्ये मर्यादा असते. प्रेम म्हणजे प्राप्त करणं नाही, तर प्रेम म्हणजे त्याग, समर्पण. आपण आवडीला प्रेम समजतो आणि त्या ठिकाणी फसतो. सत्यवतीने विचारलं राजा शंतनूला, तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंय? ठीक आहे, तुम्ही असं काय बघितलं माझ्यामध्ये की तुम्हाला माझ्याशी लग्न करावंसं वाटतंय? तेव्हा राजा शंतनू म्हणतो, तू दिसायला खूप छान आहे. तेव्हा सत्यवती म्हणते, माझ्या दिसण्यावर जर तुमचं प्रेम असेल आणि उद्या उठून जर माझं रूप कमी झालं किंवा माझ्यापेक्षा जर कोणी सुंदर भेटली मग तुम्ही तिच्यावरही प्रेम कराल का? आता शंतनूचं मात्र काही उत्तर अनुत्तरित झालं. शंतनूने सांगितलं, बघ मला प्रश्नांमध्ये काही अडकवू नको, मला तुझ्याशी लग्न करायचंय. मी कुठं नाही म्हणते, माझ्या वडिलांना विचारा आणि जर माझे वडील हो म्हणतील तर मी तुमच्याशी 100% लग्न करेल. याला म्हणता मुलगीचा धर्म. इथं जितक्याही महिला बसलेत तुम्ही खूप भाग्यवान आहे. तुमच्या लग्नामध्ये तुमचे मायबाप गणगोत्र होते, तुमच्या लग्नामध्ये नातेवाईक होते. 2032 नंतर या गोष्टी राहणारच नाही. जिला जसा पटेल तसा, त्याला जशी पटेल तशी, अशा पद्धतीने व्यभिचार या कलियुगामध्ये मातणार आहे. कोणी कोणाचं ऐकणार नाही. नाते गण गोत्र मित्र परिवार, पूर्वीच्या काळी काका चुलत्यांचा धाक होता, मोठ्या लोकांचा धाक होता, शेजाऱ्या पाजाऱ्यांचा धाक होता. आता मात्र कोणीही कोणाचा धाक वागावायला तयार नाही. आणि जे लोक मनाच्या मार्गाने परमार्थ करतात, हे अर्जुना, त्या लोकांचा विनाश होतो. कोण म्हणतो? मी सांगतो. अरे मन के बैकावे बेना मन राह भुलावे भ्रमे गाने, मन के बैकावे बेना मन राह भुलावे भ्रमे गाने. इस मन का तो दासना बन, इस मन का तू दासना बन, इस मन को अपना दास बना रे. मन के बैकावे बेना मन राह
भुलावे भ्रमे डाले मन के बैठावे बिना मन राह भुलावे भ्रमे डाले। हे अर्जुना, हे राजा परीक्षिती, मन के बैकावे में ना आ, मन राह भुलावे भ्रमे डाले। इस मन का तू दास न बन, ओ इस मन का तू दास न बन, इस मन को अपना दास बना ले। क्यों इस मन को दास क्यों बनाना है महाराज? झूठी काया झूठी माया झूठा जग सब ध्यान हटा ले। झूठी माया झूठी काया झूठा जग सब ध्यान हटा ले। पल भर के सब संगी साथी, पल भर के सब संगी साथी, इनसे अपना ध्यान हटा ले। मन के बैठावे में और पुढे लोटलं तर नाही होणार। हे परीक्षिती, झूठी माया झूठी काया, सगळं झूठ पसार आहे। आणि ज्या लोकांमध्ये तू राहतोय ना, पल भर के सब संग ये साथी, इनसे अपना ध्यान हटा ले। मन के बैकावे में ना मन राह भुलावे भ्रमे डाले। जेवण वगैरे केलं, मोबाईल वगैरे खिशामध्ये टाकला आणि चला आज श्रीमद भागवत कथेला जायचंय, आणि तितक्यामध्ये मनामध्ये आला जाऊ द्याकडे आज झोपून घेतो। मन के बैकावे में ना। तुम्हाला सांगायला एक विषय आहे, आठवण पडून जाईल म्हणून सांगून देतो। सालाबाद प्रमाणे जानेवारी महिन्यामध्ये आपल्या गोकुलधाम मध्ये नेहमी करता एक कथा असते। 3 वर्ष आपण श्रीमद भागवत केलं, 2 वर्ष आपण रामायण केलं, मात्र या वर्षी आपली कथा होणार नाहीये। या वर्षी आपल्या मंदिराचं बांधकाम चालू होणार आहे, तिथं अडचण आहे। गणपती असेल, देवी असेल, शिवकथा असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं थोडं, आणि पैशाचाही विषय नसताना परंतु मंदिराचं बांधकाम चालू असताना ते जागेची अडचण निर्माण झालेली होईल आपल्याला जानेवारीमध्ये, म्हणून आपण जानेवारीमध्ये यावर्षी आता ती कथा आपण स्थगित करणार आहोत। ती कथा मंदिर झाल्याच्या नंतर पुन्हा चालू होईल, पण या वर्षी खंड पडू नये म्हणून 1 दिवसीय कीर्तन महोत्सव आपण करणार आहोत, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा। काही लोकांना असं वाटतं ही कथा नाही ऐकली ना, आपल्या इथं कथा होणार आहे ना तेव्हा ऐकून घेऊ, पण आता ही कथा हुकली का तुम्हाला 12 महिने दुसरी कथा ऐकायला भेटणार नाही। ही चर्चा तुम्ही आता उद्या करून ठेवा। आता भेटले ना संधी, आता त्याचं सोनं करून टाका। क्या पता कौन सी रात आखरी हो, क्या पता कौन सी बात आखरी हो, क्या पता कौन सी सांस आखरी हो, जिनसे मिलो उनसे हंसकर बातें कर लो यारो, क्या पता कौन सी मुलाकात आखरी हो। म्हणून जो टाइम भेटला तो भक्तीमध्ये व्यतीत करण्याचा प्रयत्न करा। शंतनू नावाच्या राजाने सत्यवतीला विचारलं माझ्याशी लग्न करशील का? सत्यवतीने सांगितलं माझ्या वडिलांना विचारा। बघा हा कुरुवंशाचा विस्तार आहे। पांडवांबद्दल तुम्ही ऐकलं, आता कौरवांबद्दल ऐका। राजा शंतनूने सत्यवतीच्या वडिलांना सांगितलं, हे राजन, मला तुमची मुलगी खूप आवडते, मला तिच्याशी लग्न करायचंय। कोण आहात तुम्ही? मी हस्तिनापूर नरेश सम्राट शंतनू आहे। महाराज, अहो भारत वंशाच्या राजाला कोण आपली मुलगी द्यायला नाही म्हणेल? नक्कीच तुम्ही माझ्या मुलगीशी लग्न करा। पण आई पण भलतं घातक आहे, भलतं घातक आहे का? त्याला चालणार का संध्याकाळी? मग जा सुतना, पण थोडं हा पण होणं म्हणजे समजी लेवाना, पुढे काही करत नाही झालं। सत्यवतीच्या बापाने सांगितलं की ठीक आहे, मी माझी मुलगी द्यायला तुम्हाला तयार आहे, पण एक अडचण आहे। काय?
माझ्या मुलीशी तुम्ही लग्न केलं, पण तुम्हाला लग्नाच्या आधी एक मुलगा आहे गंगेचा झालेला भीष्म म्हणे हा, मग माझ्या मुलीशी लग्न करणार आणि गादीवर तो बसेल म्हणजे माझा नातू गादीवर बसणार. एकदम लक्ष देऊन ऐकजा बरं का. आता मी परत इथं येणार नाही. आता मला बी नोकरी लागून गेली, मला सुट्ट्या भेटणार नाही. तुमच्या स्वप्नात राहून जाईल आता कथा कीर्तन ऐकता. चला एवढे लोक आतुर होऊन जातात, महाराज एक तरी कीर्तन महिन्यातून झालं पाहिजे. पण आता ही शेवटची कथा गुजरात मध्ये तुम्ही समजा. परत आपली भेट होईल नाही होईल मला माहित नाही, पण आज भेट झाली तर आपण सोनं करण्याचा प्रयत्न करूया. त्याचा सत्यवतीच्या बापाने सांगितलं मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशी लावेल, पण माझ्या मुलीने तुमच्याशी लग्न केलं, उद्या उठून तुम्हाला मुलगा होईल मुलगी होईल, पण माझा नातू हा हस्तिनापूरचा राजा झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला जर पहिलेच एक मुलगा आहे भीष्म, तर माझा नातू काही गादीवर बसणार नाही. त्याच्यामुळे मी काही तुम्हाला माझी मुलगी देऊ शकत नाही. शंतनू नाराज झाला. पोरांनो एक गोष्ट लक्षात ठेवता, ज्यांचे लग्न बाकी त्यांना सांगतोय, एखाद्या मुलगीने तुम्हाला नाकार दिला ना तर फार मोठा आनंद उत्सव साजरा करा. कारण जेव्हा एक मुलगी नाकार देते समजून घ्यावं तिच्यापेक्षा चांगली तुमच्या जीवनात येणार आहे. आत्महत्या करजा नका. काही मरी घ्या तिने आहेत लागे म्हणे अहो मरी घ्या, तिनं पायरे 4 मरी जायला होता, तू 5वा होता, तुला समजी नाही राहणार. हा या कधी कोणाला झालं की तुम्हाला होणार आहे. कसमे वादे प्यार वफा के, बातें हैं बातों का क्या, कसमे वादे प्यार वफा के, बातें हैं बातों का क्या, कसमे वादे बातों का. या गोष्टी फक्त ऐकायच्या गोष्टी आहेत, फक्त त्या प्रेम वगैरे काही नसतं. शंतनू नाराज झाला, घरी आला. घरी आल्याच्या नंतर पितामह भीष्माचार्यांनी आपल्या वडिलांचे पाय वगैरे पडले आणि ताट वाढून आणलं. कारण घरामध्ये आई नव्हती आणि घरामध्ये आई नसताना वडिलांची काळजी घेणं भीष्माचार्यांचं फार मोठं कर्तव्य स्वतःला ते समजत होते. भीष्माचार्यांनी आपल्या वडिलांना ताट वाढून आणलं. मात्र शंतनू राजा काही जेवण करत नव्हते. शंतनूच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, दुःख होतं. आणि बापाचं दुःख जाणणारा या जगतातला पहिला मुलगा म्हणजे भीष्माचार्य आहे. भीष्माचार्यांनी वडिलांना विचारलं, बाबा काय टेन्शन आहे तुम्हाला, सांगा. काय सांगणार शंतनू. भीष्माचार्यांनी शपथ घातली, तुम्हाला माझी शपथ आहे, लवकर सांगा तुमच्या वेदना माझ्याकडनं बघितल्या जात नाहीये. तेव्हा राजा शंतनूने सांगितलं, हे परीक्षिती लक्ष देऊन ऐकतो. शंतनूने सांगितलं, अशा अशा प्रकारची एक नावाळ्याची मुलगी, ती मला खूप आवडते, माझं तिच्यावर प्रेम जडलंय. मग अडचण काय, आणू का तिला उचलून? नाही रे, तिच्या बापाची जरा वेगळी मागणी आहे. कसली मागणी आहे? आणि राजा शंतनूने भीष्माचार्यांना ती मागणी सांगितली. भीष्माचार्याने सांगितलं, बाबा अरे तुमच्या आनंदासाठी मी माझा जीव देऊ शकतो. ही राजगद्दी काय चीज आहे? मी जातो त्यांच्याकडे. भीष्माचार्य रात्रीच्या पावसामध्ये विजा कडकडत करत होत्या आणि भीष्माचार्य माता सत्यवतीच्या घरी पोहोचले. सत्यवतीच्या वडिलांना हात जोडून सांगितलं, हे राजन, मी माझ्या आईला घ्यायला आलोय. तेव्हा सत्यवतीच्या वडिलांनी सांगितलं, तुझ्या वडिलांनी तुला सांगितलं ना माझी अट काय आहे? हो सांगितलं. मी गंगापुत्र भीष्म, मी तुम्हाला वचन देतो की मी आजीवन कधीही राजगद्दीवर बसणार नाही, पण तुम्ही माझ्या वडिलांशी माझ्या आईचं लग्न लावा. एवढ्यावर त्या सत्यवतीच्या बापाला विश्वास बसला नाही. सत्यवतीच्या बापाने अजून एक मागणी मागवली आणि भीष्माचार्यांना सांगितलं, हे भीष्मा, तू गादीवर बसणार नाही हे ठीक आहे, पण उद्या जर तुझं लग्न झालं तर
म्हणे मग तुझ्या पोटी जर यांच्या आधी मुलगा आला आणि तो मोठा असेल तर तो गादीवर बसेल, माझा नातू गादीवर बसणार? भीष्माचार्य म्हणता, मी ना गादीवर बसेल ना मी लग्न करेल, ही भीष्म प्रतिज्ञा आहे. आता तरी द्या. बापासाठी कुवारा राहणारा जगातला पहिला मुलगा म्हणजे भीष्माचार्य. आताचा भीष्माचार्य असता बापासाठी कुवारा राहिला असता, तो बापले रातले माठ टाकता. तो बाई झाला दल्ला माती जाईल जणू. वै घे ना तुम्ही एक चक्कर आता आम ना दिन तू कथा उड्या मारला ना. पण भीष्माचार्य ते भीष्माचार्य, वडिलांबद्दल आदर होता मनामध्ये. घरी गेल्याने सांगितलं लग्नाची तयारी करा. बाबा तुमच्यासाठी मनवलंय माता सत्यवतीला आणि तिच्या वडिलांना. ना गादीवर बसेल ना लग्न करेल, भीष्म प्रतिज्ञा आहे. असं डोक्यावरून हात फिरवला शंतनू राजाने, जवळ घेतलं आणि वरदान दिलं. हे भीष्मा, मी तुला आता वरदान देतो, तू कधीच मरणार नाही. ज्या दिवशी तू म्हणशील की आज मला मरायचंय, तू त्याच दिवशी मरणार. इच्छा मृत्यूचं वरदान देऊन टाकलं. आणि भीष्माचार्यांनी हात जोडले आणि माता सत्यवतीचं आणि शंतनूचं धामधुडाक्यात लग्न लागलं.